श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी दाखवणार आहे तुम्हाला पोह्याची रेसिपी आहे। बघा, मी इथं पोह्यासाठी तयारी केलेली आहे। एक कांदा, एक बटाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे ना। इथं घेतलेला आहे मी पोहे भिजवून मग ठेवलेले आहे। कढई गरम झाल्यानंतर टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर टाकलेले शेंगदाणे मी पहिलं थोडंसं भुजून ठेवते, कारण कसं पटकन किडे लागत नाही, तर म्हणून थोडेसे शेंगदाणे भुजून ठेवायचं आहे। बघा, मी शेंगदाणे फ्राय केलेले आहे, काढून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये टाकलेले आहे मोहरी टाकल्यानंतर टाकलेला आहे बटाटा टाकल्यानंतर टाकलेले आहे थोडेसे जिरे टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे आपल्याला। जिरे थोडेसे लाल हो तर मग टाकून घ्यायचे। लगेच कांदा टाकल्यानंतर टाकून घ्यायची हिरवी मिरची, नंतर घ्यायचे परतून थोडंसं, नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचे आहे आपल्याला। तर झटपट पोहे बनवत आहे मी, तर तुम्ही पण बनवून बघा। मग टाकायची हळद, नंतर चवीनुसार मीठ, मग सगळे जीव परतून घ्यायचे आहे। नंतर टाकायचे आपल्याला पोहे टाकल्यानंतर मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। पोहे झाले माझे तयार बघा। तर मग मी टाकलेला आहे कोथिंबीर, नंतर अर्धा लिंबू पिळून घ्या त्याच्यामध्ये मस्तपैकी। सकाळ सकाळचा नाश्ता आहे तयार, बनवून बघा नक्की। पोहेची रेसिपी मी टाकत आहे, कंटिन्यू करा पूर्ण आणि बघा। चला तर मग या पोहे आणि चहा घ्या।